दादरच्या कबूतरखान्यावरून आज अक्षरशः राडा झाला। ताडपत्री टाकून कबूतरखाना महापालिकेने तात्पुरता बंद केला होता, पण जैन समाजाच्या आंदोलकांनी ही ताडपत्री फाडून आंदोलन केले। त्यानंतर भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे ह्या आमने सामने आले होते। पाहूया। मुंबई महापालिकेने दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकून बंद केल्याने जैन समाज आक्रमक झाला आणि थेट ताडपत्री तोडून आंदोलन करत कबूतरखाना पुन्हा सुरू केला। सकाळी 10 वाजताच्या सुमारास जैन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने या कबूतरखान्याच्या परिसरात जमले आणि अचानक ताडपत्रीने बंद केलेल्या कबूतरखान्याच्या बाजूने धावून गेले। याच वेळी पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली। पण त्याच वेळी काही लोकांनी दोरीने बांधलेले बांबू सोडून आणि ताडपत्री फाडून कबूतरखाना पुन्हा सुरू केला। तर आम्ही कुणालाही बोलावलं नाही, लोक स्वतःहून आंदोलनात आले असं जैन धर्मगुरूंचं म्हणणं आहे। आप समझ रही है कि हमारा आंदोलन कोई नहीं है, ये स्वतः लोग आया हुआ है, किसी को फोन करके नहीं बुलाया। जिन लोगों को जीव के प्रति दया भावना है वो सब इकट्ठा हुए, किसी को फोन करके नहीं बुलाया है। कल का जो आयोजन था वो संपूर्णतः मैसेज करके कैंसिल कर दिया था। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने ताडपत्री टाकून हा कबूतरखाना तात्पुरता बंद केला होता, पण या विरोधात जैन समाजाचे आंदोलक आक्रमक झाले। आप एक हथिनी के लिए वंतारा खड़ा कर सकते हो तो इनके लिए व्यवस्था नहीं कर सकते हो क्या? कितना रोड पे ऊपर सब मर रहे हैं, उसके जिम्मेदार कौन है? 50,000 कबूतर मर गए, कौन जवाबदार रहेगा? तुम एक दिन खाना पीना के बिना रह जाओ, मालूम पड़ेगा आपको भी कैसा रहने को मिलता है। दादरमध्ये जो कबूतरखान्यावरून राडा झाला, या कबूतरखान्याच्या बाजूलाच जैन मंदिर आहे आणि आंदोलनात जैन धर्मगुरू सुद्धा होते। पण आंदोलनात जैन मंदिराचे लोक नसून बाहेरून लोक आले होते असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले। त्यावरून महायुतीमध्ये आता जुंपली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी लोढांवर संताप व्यक्त करत लोढांनी मुख्यमंत्र्यांना धर्मसंकटात टाकून कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याचं म्हटलंय। माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते। ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलन मध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय नव्हता। कारवाईची काय गरज नाही, असा परत होई नाही असं त्या पोलीस दक्षता घेतात। एखाद्या मंत्र्यांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य हे अशोभनीय आहे, अत्यंत गंभीर विषय आहे आणि कुठेतरी मुख्यमंत्री पण त्याला बळी पडले। मुख्यमंत्र्यांना त्यांनी धर्मसंकटात टाकलं, त्यांनी प्रेशराइज केलं, आम्ही मतदान करणार नाही। पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही हा न्यूसेन्स क्रिएट करताय, हे कुठल्या अधिकारात तुम्ही करताय? मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे, हिंदू समाज आहे, तो माणुसकीच्या नात्याने पशुच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले। त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना, इथलीच लोक आहेत। त्यामुळे राजकीय याला वळण न देता आम्ही सुद्धा राजकीय वळण इथं देत नाही। आमचं फक्त म्हणणं आहे, भावना समजून घ्या, सरकारकडनं इंटरफिअर करा आणि कोर्टात या लोकांची बाजू मांडा, पशूंच्या बाजूली। विशेष म्हणजे एक दिवसाआधीच मुख्यमंत्र्यांनी कबूतरखान्यासंदर्भात बैठक घेतली होती, ज्यात पूर्णपणे कबूतरखाना बंद करून चालणार नाही असं म्हणत कंट्रोल फिडिंगच्या सुद्धा सूचना दिल्या होत्या। आता आंदोलनानंतर परंपरा आणि लोकांचं आरोग्य दोघांचीही सांगड घालण्याचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणाले। एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। मनीषा कायंदेंनी जैन मंदिराच्या जाळ्यांवर सुद्धा बोट ठेवलंय। रस्त्यावर कबूतरखाने हवेत, मग जैन मंदिराला जाळ्या का लावल्यात असा सवालही कायंदेंनी केलाय। ते जे जैन मंदिर आहे तिथे सुद्धा त्यांनी मग जाळ्या का लावलेल्या आहेत? तुम्हाला आतमध्ये तुमच्या मंदिरामध्ये, घरांमध्ये मग तुम्ही सगळीकडे पिजन नेट किंवा बर्ड नेट का लावलेले आहेत? कारण घरात यायला नको, कारण ते उपद्रव करतात। जाली सुरक्षा के लिए है, जाली से किस कबूतर को हानि हुई?
जाली से कौन सा कबूतर मर गया? जाली इसलिए लगाई जाती है कि वहाँ जो पंखे लगे हैं उसमें कोई कबूतर न आ जाए। तो कबूतरों के बचाव के लिए जाली है, जाली हमारी सुरक्षा के लिए नहीं है, कबूतरों की सुरक्षा के लिए जाली लगाते हैं हम। जाली लगाने से वो कबूतर पंखे में नहीं फंसेगा और पंखे के कारण उसकी मौत नहीं होगी, इसलिए जाली है। तो जाली तो कबूतरों की सुरक्षा के लिए लगाई है। कबूतरखान्यावरून वाद नेमका काय आहे तेही पाहूयात। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याच्या तक्रारी आहेत। दमा आणि फुफ्फुसांसंदर्भातल्या समस्यांच्याही तक्रारी वाढल्यात। कबूतरखान्याचं प्रकरण मुंबई हायकोर्टात आहे, त्यावरून सुनावणी सुरू आहे। या आधीच्या सुनावणीत हायकोर्टानं दाणे टाकण्याची परवानगी नाकारत लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार महापालिकेनं ताडपत्री लावून कबूतरखाना बंद केला। आता ताडपत्री फाडल्यावर सुद्धा कोणत्याही परिस्थितीत ताडपत्री हटवणार नाही यावर महापालिका सुद्धा ठाम आहे। निवृत्ती बाबरसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।